एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आम्ही सर्वजण मराठी लोक कोणाला म्हणतो, जे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरातवरनं असतील, राजस्थानवरनं असतील, साऊथ नॉर्थ कुठलेही असतील, महाराष्ट्रात जन्मले तरी असतील, नाही तर अनेक वर्ष महाराष्ट्रात राहतात, पण मराठी भाषेचा अपमान हा त्यांच्याकडनं कधी झाला नाही आणि होणार नाही. मराठी संस्कृतीचा त्या ठिकाणी अपमान होणार नाही. ही मराठी माणसं आहेत. पण आपण जर बघितलं तर मुद्दा काय होता, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले काय विषयासाठी, की मराठी हिंदी सक्ती जी पहिलीपासून चौथीपर्यंत केली जाते त्यासाठी हे सर्व लोक एकत्रित आले, ताकद उभी राहिली आणि मग सरकारला GR मागे घ्यायला लागला. म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात हा लढा होता. पण भाजपने याला बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून याला हिंदी सक्तीवरनं विषय कुठून घेऊन ठेवला, मराठी विरुद्ध अमराठी नाही तर परप्रांतीय. याचा फायदा त्यांना दोन ठिकाणी होऊ शकतो. एक, मुंबई इलेक्शन साठी जसं विधानसभेमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा केला, लोकसभेसाठी हिंदू मुस्लिम केला, तसा आता मराठी विरुद्ध अमराठी करण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातोय. म्हणजे विकास राहिला बाजूला, नोकऱ्या राहिला बाजूला, महिला सुरक्षता राहिला बाजूला, शेतकरी राहिला बाजूला, पण फक्त भेदभावाच्या राजकारणावर राजकीय पोळी भाजप बांधण्याचा प्रयत्न करते, फक्त महाराष्ट्रात नाही तर बिहारमध्ये सुद्धा. त्यामुळे ही जी काय भूमिका आहे ही दुटप्पी भूमिका नाही तर फक्त राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांची आता कुठेतरी डोळ्या लोकांसमोर यायला लागलेली आहे.